तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर फायनली देसाई मैदानासाठी सोन्या 50-50 पण सज्ज झाला आहे मित्रांनो, आणि मथुर पण आहे. तर नक्कीच तुम्हाला सोन्या वर्सेस मथुर बघायला भेटणार आहे मित्रांनो. आणि ही जोडीची आतुरता तर सगळ्यांना असतेच, खूपच वाट बघता मित्रांनो. मथुर फॅन्स आणि सोन्या फॅन्स यांच्यामध्ये खूप टक्करच चालू असते. पण मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, शर्यत जी आहे आपण शर्यतीसारखंच घेतला पाहिजे. अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत झाली पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार करून सोन्या फॅन आणि मथुर फॅन या दोघांनी चालला पाहिजे मित्रांनो, असं मला वाटते. व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच होता मित्रांनो. बाकीचे थंबनेल तुम्ही बघितला, याचं कारण असं नाही की मी दोघी फॅन्समध्ये असा कट्टरवाद लावत आहे. तर मित्रांनो, दोघांची जी लढत आहे मैत्रीपूर्ण झाली पाहिजे. आणि मला तर वाटते मित्रांनो, हे दोघी बैल एकत्र पळाले पाहिजे आज, कारण पैरा काही माहीत पडलेला नाही आहे. पर काय होते पैऱ्याचं ते तर काही फिक्स नाही मित्रांनो. आणि आणखी एक म्हणजे खूपच लोकांचा कमेंट येत होता की बकासूर पण बिंदोडला येणार आहे का. तर बकासूर नाही येणार आहे मित्रांनो. बकासूर मोहीला गेला आहे पनवेल. तर बकासूर आपल्याला मैदानात दिसणार नाही बिंदोडच्या. पण हे जे दोन टॉपचे नंदी आहे ते आपल्याला नक्की मैदानात दिसणार आहे. आणि शर्यत बघायची तर मजा येणार आहेच. तर चला मित्रांनो, या मैदानात भेटूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि जय भारत.